नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ हा खूप खास आहे। तुमची बायको दुसऱ्या कोणाशी कधी आणि का संबंध ठेवते हे आज आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, बेवफाईची भीती बहुतेक लोकांना लग्नानंतर कधी ना कधी जाणवतेच आणि आजच्या काळात ही फसवणूक अगदी क्षुल्लक गोष्ट राहून गेली आहे। पण हे देखील खरं आहे की फसवणूक होण्यामागे काही ना काही स्ट्रॉंग रिझन नक्कीच असतं। फसवणूक करणारे पुरुष असतील किंवा स्त्रिया असतील तर या सहसा ऑफिस, जिम किंवा शेजारच्या घरासारख्या दैनंदिन ठिकाणी किंवा मग ऑनलाईनद्वारे त्यांच्या जोडीदाराची फसवणूक करत असतात। तर मग चला जाणून घेऊयात की स्त्रिया कोणत्या प्रकारच्या लोकांसाठी आपल्या नवऱ्याची फसवणूक करू शकतात। यातला सगळ्यात पहिला प्रकार आहे जुन्या प्रियकरासाठी। हो मित्रांनो, सोशल मीडियाद्वारे जुन्या मित्रांना जोडणं आता खूप सोपं झालंय। फेसबुक असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल आणि यासारख्या असंख्य गोष्टींमुळे पती पत्नींना गरज असलेल्या इतर लोकांपर्यंत पोहोचणं पूर्वीपेक्षा अधिक सोपं झालंय। सुरुवातीला लोकांना वाटतं की तो फक्त किंवा ती आपल्या जुन्या जोडीदाराशी मैत्री ठेवते, पण लग्नानंतरही ते सोशल मीडियावरती बोलत राहतात। यामुळे अनेक लोकांना ही फसवणूक झाल्याचं दिसून येतं। आपल्या भूतकाळाच्या संपर्कात राहिलेली एखादी व्यक्ती आपल्या जोडीदाराची फसवणूक करण्याची शक्यता नेहमी जास्त असते, कारण त्यांचं आधी कधी ना कधी त्यांच्या मनामध्ये सुप्त प्रेम असतं आणि ते कधीही उफाळून बाहेर येऊ शकतं आणि अशा वेळेस मात्र तुमची गोची होऊ शकते। आता दुसरा प्रकार असतो तो म्हणजे जिम मध्ये एखादा भेटणं। मित्रांनो, शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी व्यायाम हा एक उत्तम मार्ग आहे, मात्र याच जागेवर एखादा जोडीदारही भेटू शकतो। भावना पूर्ण करण्यासाठी केवळ जिम मध्ये जाणं हे सर्वात लोकप्रिय निमित्त नाही, तर इथले अनेक लोक इतर कोणासाठी तरी भावना निर्माण करत असतात। जर तुमच्या जोडीदाराला जिम मध्ये एखाद्याची कंपनी आवडू लागली तर ती सुद्धा तुमची फसवणूक करू शकते। या व्यतिरिक्त लोक एकमेकांचा व्यायाम पाहून उत्तेजित होतात, ज्यामुळे लैंगिक भागीदार शोधण्याचा धोका नक्कीच वाढू शकतो। जे जोडीदार एकत्र व्यायाम करतात ते एकत्र राहतात। अशा परिस्थितीत तुमचा जोडीदार अशी व्यक्ती निवडू शकतो ज्याच्यासोबत ती व्यायाम करते। अशा व्यक्तीसाठी ती आपल्या पत्नीची फसवणूक देखील करू शकते। आता ही फसवणूक म्हणजे काय की ती आपल्या नवऱ्याला सोडून देईल का? तर बिलकुल नाही, ती नवऱ्याला सोडून देणार नाही, पण इतर कोणाशीही ती शारीरिक संबंध ठेवू शकते। आता तिसरा प्रकार येतो शेजाऱ्यासाठी नवऱ्याची फसवणूक। मित्रांनो, अनेक विवाहबाह्य संकटे थेट रस्त्यावरून किंवा मागच्या दारातून येतात। विवाहित लोक सहसा त्यांच्या शेजाऱ्यांशी गप्पा मारतात, कारण बहुतेक वेळा बेवफाई प्रसंगी प्रेरित असते। विशेष म्हणजे पुरुषांपेक्षा स्त्रिया शेजाऱ्यांची फसवणूक जास्त करतात, हे एका अहवालात दिसून आलेलं आहे। आता अजून एक प्रकार आहे का, ऑफिस पार्टनर सोबत। एका संशोधनानुसार जवळपास 36% पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांसोबत राहून आपल्या जोडीदाराची फसवणूक केलेली आहे। असे पुरावे देखील आहेत की जे लोक चांगल्या नोकऱ्यांवर आहेत त्यांची फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते। बरेच लोक कामाच्या ठिकाणी लोकांसोबत जितका जास्त वेळ घालवतात तितकाच ते त्यांच्या जोडीदारासोबत घालवतात आणि जेव्हा ते सामायिक संघर्षावरती भावनिक बंध निर्माण करतात तेव्हा मात्र तिथे फसवणूक होण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणावर असते। आणि त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध जर निर्माण झाले तर मग काय बोलायलाच नको। तर मित्रांनो, ह्या अशा काही जागा आहेत की जिथं जर तुमची बायको जात असेल तर तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे। हो, पण प्रत्येक स्त्री तुमची फसवणूक करेलच असं नाही। हे पूर्णपणे तिच्या मनावरती तिचं किती नियंत्रण आहे किंवा तिला ते करायचंय का यावरती डिपेंड आहे। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रांसोबत मात्र शेअर करायला कधीही विसरू नका, कारण कदाचित कोणाची फसवणूक होत असेल तर ती थांबवली जाऊ शकते। तर मग चला भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।